नमस्कार. मी संतोष राठोड, राहणार यवतमाळ. मला माझ्या दोन्ही मुलाचा एम-बी-बी-एस साठी विचार करत असताना पहिला मुलगा मी जेव्हा एम-बी-बी-एसला ॲडमिशन घेतली, तेव्हा फायनान्शियल तेव्हा सांगितलं गेलं की 20 ते 30 लाखापर्यंत जाईल. तर ते खरंच जाईल का? ते तेव्हा ॲडमिशन पुरतंच आपल्याला सांगितलं गेलं. त्याच्यानंतर फी वाढेल का? ह्या जे मनामध्ये शंका होत्या, त्या शंका पण दूर झालेल्या आहेत. माझ्याच मोठ्या मुलासाठी मला जेवढं सांगितलं गेलं तेवढंच मला फी पे करावी लागलेली आहे. आणि इथे आल्यानंतर महाराष्ट्रामधील जवळपास फर्स्ट इयरचे 100 मुलं आहेत. 400 ते 500 मुलं इथे शिक्षण घेत आहे आणि मी याच्यामधून जवळपास 40-50 मुलांसोबत माझी भेट झाली आणि मी त्यांना जेव्हा इकडच्या सिस्टीमबद्दल विचारलं, एज्युकेशनबद्दल विचारलं, तर त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे आणि खूप चांगलं इथे शिक्षण मिळतं आणि आम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला मदत केली जाते किंवा आम्हाला कॉपरेट केलं जाते. अशा पद्धतीनंच मला इथे सांगितलं गेलेलं आहे आणि मी इथे आल्यानंतर मला पण पूर्णपणे समाधान झालेलं आहे. मी इकडच्या लोकल मार्केटला पण व्हिजिट केली. लोकल मार्केटमध्ये जे वस्तू आपल्याकडे मिळतात, त्या सर्व वस्तू इथे अवेलेबल आहेत. फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स, त्याच्यानंतर भाजीपाला हे पण आपल्याकडे भेटतात, मसाले पण भेटतात आणि एकंदरीत मला जलालाबादमध्ये येऊन आणि माझ्या मुलाला आणि इतर मुलांना पण विद्यार्थ्यांना भेटून मला समाधान आहे. एकंदरीत जेव्हा माझ्या मुलाची 12वी झाली, तेव्हा माझ्या मुलाची 12वी झाल्यानंतर कोविडचा काळ होता. कोविडच्या काळामध्ये तेवढी नीटमध्ये ते मार्क्स आणि लाईव्ह क्लासेस न करता आल्यामुळे किंवा तेव्हा थोडं मेंटली डिस्टर्ब झाल्यामुळे ते मार्क्स कमी आले. तेव्हा माझ्या मुलाला एम-बी-बी-एसलाच जायचं होतं. एम-बी-बी-एस करायचं होतं. इंडियामध्ये जेव्हा बघितलं आणि प्रायव्हेटमध्ये तर हाय डोनेशन होतं. त्याच्यामुळे आम्ही प्रायव्हेटमध्ये आणि मग अब्रॉडला पाठवायचं तर मग कसं पाठवायचं? मग कोणा थ्रू पाठवायचं? मग विश्वास कोणावर ठेवायचा? ह्या गोष्टी जेव्हा समोर आल्या तेव्हा असं वाटलं की आपण फील्ड चेंज करावं. मी फील्ड चेंज करण्याचं सुचेल, परंतु मुलाची तीव्र इच्छा होती की एम-बी-बी-एस करायचं. अशा वेळेस जेव्हा मी माहिती काढली, तेव्हा मला एम-टी पाटील सरांचं नाव समोर आलं कन्सल्टंट. तेव्हा जेव्हा मी त्यांना विचारलं, तेव्हा त्यांच्याकडून मला खूप एक चांगलं सजेशन मिळालं आणि तेव्हा मी विचार केला की माझ्या मोठ्या मुलाला एम-बी-बी-एसला जलालाबादला पाठवायचं. त्याचबरोबर यावर्षी माझा लहान मुलगा मला दोन्ही मुलांना डॉक्टर करायचं होतं. या मोठ्या मुलांनी मला तिथलच्या कॉलेजबद्दल आणि तिथलच्या हॉस्टेलबद्दल आणि तिथलचे एकंदर एज्युकेशनल जी सिस्टीम आहे त्याबद्दल पूर्ण माहिती दिल्यानंतर मी माझ्या लहान मुलाला पण तिथेच एम-बी-बी-एसला यावर्षी ॲडमिशन घेतली आणि तिथे ॲडमिशन घेऊन पाठवल्यानंतर आज योगायोग त्याचा बर्थडे होता. त्याच्यामुळे त्याला बर्थडे आणि युनिव्हर्सिटी डे हे एकंदरीत दोन्ही योगायोग सोबत घेऊन मी युनिव्हर्सिटी व्हिजिटला आलो. कन्सल्टन्सीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मी सुरुवातीला अ, बऱ्याचशा म्हणजे कन्सल्टन्सीकडून विचारपूस केली आणि विचारपूस केल्यानंतर मला काहीमध्ये थोडं काही कन्सल्टन्सीचा असा अनुभव आला की जेव्हा बाहेरून माहीत पडलं मला काही कन्सल्टन्सीनी मुलांची फी घेतली आणि पुढे पे पण केले नाही. त्याच्यामुळे मुलांना तिथे खूप सारे प्रॉब्लेम्स आले. त्यांचे एक्झाम्स घेतल्या गेल्या नाही. परंतु जेव्हा मला निलेश सरांबद्दल माहिती कळाली, तिथलच्या स्टुडंटकडून माहिती मिळाली. मला काही आमचे नेबर म्हणजे शेजारीचे शेजारींचे नातेवाईकांचे मुलं तिथे शिकायला होते. त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की एन-टी पाटील कन्सल्टन्सीकडून तुम्ही बाबा ॲडमिशन करायला पाहिजे. तर जेव्हा मी निलेश सरांसोबत फर्स्ट टाईम भेटलो, तर निलेश सरांनी सरळ-सरळ जे काही आहे ते खरं-खरं सांगितलं आणि त्याच्यानंतर आज निलेश सरांसोबतचे आमचे संबंध 4 वर्षापासूनचे आहेत. 4 वर्षामध्ये मला किंवा माझ्या मुलाला जेव्हा-जेव्हा असं प्रॉब्लेम आले, तर सरांनी 24/7 मध्ये आम्हाला कधीही आम्ही रात्री पण करून त्यांना प्रॉब्लेम सांगितलं तर ते सॉल्व्ह केलेलं आहे. माझ्या मुलाला लास्ट मंथमध्ये जेव्हा मेडिकलच्या बाबतीमध्ये रिटर्न यायचं होतं. त्याची फ्लाइट सकाळी 9 वाजता होती आणि संध्याकाळपर्यंत व्हिसा अवेलेबल नाही. जेव्हा सरांना फोन केला तर सरांनी तेव्हाच्या तेव्हाच तिथे
युनिव्हर्सिटीशी संपर्क करून माझ्या मुलांचा 9 वाजेच्या आत विजा त्यांच्या हातामध्ये दिला. तर सरांचा फीच्या बाबतीमध्ये आणि इथे मुलांच्या बाबतीमध्ये मुलांच्या व्यवस्थेसाठी सर जलालाबाद युनिव्हर्सिटीला स्वतः वर्षातून 4 वेळा येतात. कॉन्व्होकेशनला, त्याच्यानंतर शिवजयंती, त्याच्यानंतर मुलं जेव्हा येतात तेव्हा स्वतः सर मुलांसोबत येतात. माझा मुलगा जेव्हा फर्स्ट इयरला आला तेव्हा त्यांनी दिल्लीमध्ये जेव्हा प्री डिपार्चर सेरेमनी घेतलं तिथे सगळ्या पॅरेंट्सला सरांनी क्लिअरली सांगितलं होतं की तुमचा मुलगा काय करतो, तुमचा मुलगा कुठे जातो, तुम्ही फक्त माझ्यासोबत कनेक्ट राहा. म्हणजे मुलगा पाठवण्याची जबाबदारी माझीच नाही आहे, ते आईवडिलांची पण आहे. आईवडिलांनी पण माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करावं, मला विचारावं, त्यांचा मुलांचा पूर्ण ए टू झेड प्रोग्रेस टू त्यांचा मुलगा काय करतो, कुठे जातो, कोणासोबत राहतो, हे सर्व गोष्टी सांगण्या परत त्यांनी आम्हाला हमी दिली. पण आम्ही पण कधी पण सरांना विचारतो की सर मुलांचं काय आहे, जे आम्हाला मुलांकडून माहीत पडते तेच सरांकडून माहीत पडतात. त्याच्यामुळे मी हे सजेस्ट करेन की ॲडमिशनसाठी बेस्ट वे NT पाटील एज्युकेशनल कन्सल्टन्सी, जे आपल्याला कधीही पण हेल्प करते. त्याच्यासाठी माझं महाराष्ट्रातील, मी स्वतः यवतमाळमधून असल्याने महाराष्ट्रामध्ये जर कोणाला जर समजा अब्रॉडला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी NT पाटीलकडून घ्यावं, जिथे फसवणूक होणार नाही आणि तुमच्यासोबत धोका होणार नाही. आम्ही एकंदरीत 3 पॅरेंट्स, मी यवतमाळ आणि माझे 2 मित्र अकोल्यावरून आलो. आम्ही इथे आल्यानंतर युनिव्हर्सिटी प्रिमाइसमध्ये फेरफटका मारला, तिथलची माहिती घेतली आणि मुलांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे आपले आईवडील जर आपल्यावर आपल्या फ्युचरसाठी आणि एक चांगलं डॉक्टर बनण्यासाठी, आईवडिलाचं एक स्वप्न असते की आपला मुलगा चांगला डॉक्टर बनावा. त्या पद्धतीने जर 30-35 लाख रुपये आपल्यावर आईवडील आपले खर्च करत असेल तर त्या पैशाचा आणि आईवडिलाच्या मेहनतीचा मुलांनी निश्चितच विचार करायला पाहिजे आणि त्यांनी एक आईवडिलाला एक रिटर्न गिफ्ट म्हणून एक चांगला डॉक्टर म्हणून तयार होऊन इथून बाहेर पडायला पाहिजे. मी एवढं सांगू इच्छितो आणि सगळ्या भविष्यातील डॉक्टरांना शुभेच्छा देतो.